नमस्कार. बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. 5 ऑक्टोबरला अमित शहा अहिल्यानगर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. अमित शहांच्या दौऱ्याविषयीची बातमी येते. 5 ऑक्टोबरला अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. अहिल्यानगर भागात ते वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी उपस्थित असतील असं कळतंय. मोठी बातमी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. महाराष्ट्रामधली सध्या जी परिस्थिती आहे, मराठवाडा विदर्भ यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे, याचा आढावा ते या दौऱ्यादरम्यान घेतात का हेही बघणं महत्त्वाचं आहे. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी बोलूया. तुषार, काय माहिती या दौऱ्याविषयी? सुवर्ण, नक्कीच अमित शहा 5 तारखेला अहिल्यानगरच्या दौऱ्यावरती येत आहेत. अहिल्यानगरमध्ये 3 विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये विखे पाटील यांच्या साखर कारखान्याचं उद्घाटन असेल, स्नेहलता कोल्हे यांच्या देखील कारखान्याचा एक कार्यक्रम आहे, तर एका पुतळ्याचं अनावरण अमित शहा यांच्या हस्ते होताना पाहायला मिळणार आहे. एकीकडे मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीची परिस्थिती आणि दुसरीकडे राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे जी मदत मागण्यात आलेली आहे, त्या संदर्भात केंद्र सरकार नेमकं काय मदत करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. एनडीआरएफचं जे नॉर्म्स असतात किंवा एनडीआरएफ कडून जी मदत केली जाते ती अमित शहा यांच्या विभागाच्या अंतर्गतच केली जाते. त्यामुळे स्वतः अमित शहा जेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येतील तेव्हा नक्कीच ते राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत राज्यातल्या अतिवृष्टी संदर्भातला आढावा घेतील आणि महाराष्ट्रात आल्यामुळे त्यांना महाराष्ट्रामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे देखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे केंद्राची महाराष्ट्राला मदत मिळत असताना स्वतः गृहमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणं हे तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे 3 कार्यक्रमाच्या निमित्ताने ते अहिल्यानगरच्या दौऱ्यावरती येत आहेत. अतिवृष्टी संदर्भामध्ये त्यांना ब्रीफिंग मिळेल आणि त्यानंतर ते नेमकी काय मदत जाहीर करतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. सुवर्णा, नक्की. धन्यवाद तुषार, माहिती दिलीत त्याबद्दल.